हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी रमाकांत पांचाळ आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत करतो. आपण 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिशची सिरीज लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये आपण आता घेतोय पोएट्री सेक्शन. त्यामधली पोयम जिचं नाव आहे मनी, ती आज आपण शिकणार आहोत. आजच्या भागामध्ये आपण घेतोय कॉम्प्रिहेन्शन ऑफ पोयम. यानंतर आपण घेणार आहोत याच पोयमचं ॲप्रिसिएशन. तर तुम्ही नक्कीच हे दोन्ही व्हिडिओ बघा. आजच्या टॉपिकला आपण आता स्टार्ट करूया. आता आपण सुरुवातीला बघतोय ह्या पोयमचे जे कवी आहेत विल्यम एच डेव्हिस, त्यांचं इंट्रोडक्शन. जर आपण फोटोमध्ये बघितलं तर या ठिकाणी आपल्याला ते दिसत आहेत विल्यम एच डेव्हिस. मनी बाय विल्यम एच डेव्हिस इज अबाउट द इम्पॉर्टन्स वी गिव्ह टू पजेसिंग मनी. पजेस करणे, पजेस म्हणजे आपल्याकडे असणे एखादी गोष्ट. मग आपण जर आपल्याकडे पैसा असला, त्या पैशाला आपण किती इम्पॉर्टन्स देतो हे कवीने आपल्याला या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. द पोएट ट्रॅम्प करणं म्हणजे काय करणं, फिरणं. अराउंड द UK म्हणजे काय, युनायटेड किंगडम, ज्यामध्ये वेल्स, इंग्लंड, स्कॉटलंड अशा देश येतात, त्याला आपण म्हणतो युनायटेड किंगडम. अँड द USA म्हणजे काय, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. अमेरिकेमध्ये तो काय झालेला आहे, फिरलेला आहे. अँड एक्सपिरियन्स्ड लाईफ इन द सिम्पलेस्ट फॉर्म. कशाचा अनुभव घेतला, साध्या जीवनाचा त्यांनी अनुभव घेतलेला आहे. देन ही सेटल्ड इन UK अँड रोट पोएट्री. आणि नंतर ते कुठे सेटल झाले, UKमध्ये सेटल झाले आणि त्यावेळी त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली. द पोएम हेल्प्स अस टू लुक ॲट मनी अँड हाऊ इट इज कनेक्टेड टू ट्रू हॅपीनेस अँड फॉल्स फ्रेंड्स. की बघा, मनी आपल्याकडे काय असते बघा, पैसा असतो आणि पैशाकडे आपण कशा प्रकारे बघतो हा दृष्टिकोन कवीने या कवितेतून आपल्याला सांगितलेला आहे. आणि ट्रू हॅपीनेस कसा मिळतो, पैसा असताना मिळतो की पैसे नसताना मिळतात, किंवा मित्र, खरे मित्र आणि खोटे मित्र हे आपल्याला कधी मिळतात, पैसा असताना मिळतात की पैसा नसताना मिळतात, याचं डिटेल चित्रण कवीने या कवितेमध्ये केलेलं आहे. आता आपण ती कविता शिकणार आहोत. बघा, पहिल्या स्टांजामध्ये काय सांगितले, व्हेन आय हॅड मनी ओ. किती वेळा रिपिटेशन केले, मनीचं रिपिटेशन केले. म्हणजे खूप पैसा आहे आपल्याकडे. जेव्हा माझ्याकडे खूप पैसा होता, कवी काय सांगतोय, जेव्हा त्याच्याकडे खूप पैसा होता, आय न्यू नो जॉय. या ठिकाणी लक्षात घ्या की मला आनंदच माहीत नव्हता. पैसा ज्यावेळी होता, बघा तुम्ही नेहमी म्हणता की पैसा आपल्याकडे असला तर आपण काय काय करू शकतो, खूप स्वप्न बघतो आपण. पैसा असल्यानंतर आपण गाडी घेऊ, बंगला घेऊ, नोकरचाकर ठेवू. परंतु जो आनंद आपल्याला, खरा आनंद जो मिळायला पाहिजे, तो या पैशातून मिळत नाही. नो जॉय म्हणतोय कवी, टिल आय वेंट पुअर. म्हणजे जोपर्यंत मी गरीब झालो नव्हतो तोपर्यंत मला आनंद काय आहे हे माहीतच नव्हतं. म्हणजे कवीला आनंद कधी मिळाला, कवीला आनंद मिळाला ज्यावेळी तो गरीब झाला, श्रीमंतीतून गरिबीकडे गेला. फॉर मेनी अ फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड. फॉल्स मॅन, मेनी अ फॉल्स मॅन, माझे कित्येक मित्र होते, कित्येक मित्र जे क्लेम करत होते की मी तुझा चांगला मित्र आहे, आम्ही तुझे मित्र आहोत, असे जे क्लेम करत होते, सांगत होते सतत. ते कधी होते बघा, ज्यावेळी त्याच्याकडे श्रीमंती होती, ज्यावेळी त्याच्याकडे पैसा होता. त्याला खूप फ्रेंड होते, ते पण कसे होते, खोटे फ्रेंड होते. आणि सतत सांगत होते की आम्ही तुझा मित्र आहोत, ॲज अ फ्रेंड केम नॉकिंग ऑल डे ॲट माय डोअर. रोज यायचे काहीतरी मदत मिळवण्यासाठी, काहीतरी मागण्यासाठी. जो कोण, बघा मराठीत आपण एक म्हण आहे, असतील शिते तर जमतील भूते. म्हणजे आपल्याकडे जर काहीतरी असेल तर खूप लोक येतील, मध असेल तर मधमाशा येतील. तर बघा, तर नॉकिंग ऑल डे ॲट माय डोअर, रोज यायचे. कोण यायचे, फॉल्स मॅन यायचे, खोटे मित्र यायचे, जे प्रूफ सांगायचे, क्लेम करायचे की मी तुझा मित्र आहे. देन फेल्ट आय लाईक अ चाइल्ड दॅट होल्ड्स. देन फेल्ट, मला अशी भावना निर्माण झाली की मी एक छोटं मूल आहे, चाइल्ड आहे, ज्याच्याकडे काय आहे, होल्ड्स अ ट्रम्पेट, जे एक वाजवण्याचं वाद्य असतं, त्याला आपण तुतारी असं म्हणतो, ट्रम्पेट, दॅट ही मस्ट नॉट ब्लो. परंतु ट्रम्पेट हातात दिलं आहे. बघा, कवीला असं वाटतं की आपण एक छोटं मूल आहोत ज्याच्या हातात तुतारी दिली आहे, परंतु काय सांगितलं बघा, मस्ट नॉट ब्लो, वाजवू शकत नाही. तुमच्या हातात ढोल दिला आहे, परंतु तुम्हाला तो वाजवायचा नाही आहे. काय उपयोग आहे मला सांगा. म्हणजे तुमच्याकडे श्रीमंती आहे, परंतु ती दाखवायची नाही आहे, तुम्ही ती दाखवू शकत नाही, तुम्हाला ती लपवून ठेवायची आहे.
कवी काय सांगण्याचा प्रयत्न करतो लक्षात घ्या. एखाद्या लहान मुलाकडे तुतारी दिली आहे, परंतु त्याला ती वाजवू शकत नाही. कारण का? बिकॉज अ मॅन इज डेड. कारण कोणाचा तरी मृत्यू झाला आहे बाजूला आणि त्यामध्ये तुतारी तुमच्या हातात आहे, परंतु ती वाजवायची नाही. काय उपयोग त्या तुतारीचा? म्हणजे तुमच्याकडे काय आहे? श्रीमंती आहे, खूप पैसा आहे, परंतु तो दाखवू शकत नाही. काय म्हटलं बघा लेखकाने? आय डेअर्ड नॉट स्पीक टू लेट दिस फॉल्स वर्ल्ड नो. मी काय करू शकत नाही? बोलू शकत नाही की लेट द फॉल्स वर्ल्ड नो. फॉल्स वर्ल्ड हे खोटं जग आहे, फसवं जग आहे. त्यांना माहिती पडेल माझ्याकडे किती पैसा आहे. म्हणून मी आय डेअर्ड नॉट, मी बोलू शकत नाही, मी धाडसच करत नाही बोलायचं. याचाच अर्थ काय कवीने एक्झाम्पल दिले? एका छोट्या मुलाच्या हातात तुतारी दिली आहे. असं मला वाटतं की मी ते छोटं मूल आहे ज्याच्या हातात तुतारी दिली आहे, परंतु ती वाजवण्याचं स्वातंत्र्य नाही, कारण बाजूला एक डेथ झालेली आहे. म्हणजे तुमच्याकडे पैसा आहे, कवीकडे पैसा आहे, परंतु तो या खोट्या जगाला दाखवू शकत नाही की त्याच्याकडे पैसा आहे. पुढे काय म्हटलं बघा? मच हॅव आय थॉट ऑफ लाईफ. जेव्हा मी खूप विचार केला जीवनाचा, कवीला आता जेव्हा विचार पडले की माझ्याकडे पैसा असून काय उपयोग जर ती श्रीमंती मला दाखवता येत नसेल. रोज एक खोटे मित्र खोटेपणाचं आवडून प्रिटेंड करतात, नाटक करतात की ते माझे मित्र आहेत, जोपर्यंत माझ्याकडे श्रीमंती होती. अँड सीन हाऊ मच पुअर मेन्स हार्ट्स आर एव्हर लाईट. काय म्हटले बघा की अँड सीन काय बघितलं? पुअर मेन्स, जे गरीब माणसं आहेत, त्यांचं हृदय, त्यांचं मन कसं हलकं असतं, कसे मस्त असतात, कसे ते आनंदी असतात. अँड हाऊ देअर वाईफ्स डू हम लाईक बीज. हम अनोमोटोपिया होतो बघा. हम असं तो मधमाशांचा आवाज असतो बघा, सिंगिंग असतं त्यांचं, जे काय गाणं गुणगुणत असतं त्याला हम असं म्हणतात. मग त्यांच्या जे बायका असतात, त्यांच्या जे स्त्रिया असतात, पत्नी असतात, त्या काय करत असतात? नेहमी मधमाशीसारखं कार्य करत असतात. मधमाशी बघा कायम कामात असते, तसे ते कामात मग्न असतात. अबाउट देअर वर्क फ्रॉम मॉर्निंग टू नाईट. मॉर्निंग टिल नाईट, अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत बिझी असतात. ते असं काय मागण्या करत नाहीत. श्रीमंताच्या ज्या स्त्रिया असतात सतत काहीतरी मागत असतात, हे पाहिजे ते पाहिजे. तर कवी असं म्हणतोय की त्या गरीब माणसांच्या ज्या स्त्रिया आहेत, त्यांची जी पत्नी आहे, ती कधीच काय मागत नाही, कायम बिझी असतात आपल्या लाईफमध्ये, सतत कामात बिझी असतात. सो वेन आय हिअर दिस पुअर वन्स लाफ. आणि जेव्हा मी बघतो की हे लोक जेव्हा हसत असतात, पुअर वन्स लाफ, हे जेव्हा हसत असतात, हे जे मी बघतो. अँड सी द रिच वन्स कोल्डली फ्रॉन. फ्रॉन होणं, फ्रॉन म्हणजे कपड्याला आट्या पडणं, म्हणजे चिंतामग्न होणं. श्रीमंत माणसं हसताना सुद्धा विचार करतात आणि गरीब माणसं काय करतात? बिंदास हसत असतात, दिलखुलास असतात. परंतु त्याचवेळी श्रीमंत माणसं काय करतात? कोल्डली फ्रॉन, अगदी थंडपणे निर्विकार चेहऱ्याने त्यांच्या कपाळावरती आट्या पडलेल्या असतात आणि सतत चिंतामग्न असतात. कारण त्यांना आपली संपत्ती कुठे ठेवायची, कोण चोर येईल का, कोण घेऊन जाईल का, कोण आपल्याकडे पैसे मागायला येईल का, याची चिंता पडलेली असते. पुअर मेन थिंक आय नीड नॉट गो अप. पुअर मॅन थिंक आहे, मी विचार करतो की या पुअर मेन, जे गरीब माणसं आहेत, त्यांना वरती जाण्याची गरज नाही. वरती म्हणजे कुठे जायचं आहे? श्रीमंतीकडे. त्यांचा जो स्तर आहे गरिबीचा, तो सुधारून त्यांना श्रीमंत व्हायचं नाही आहे असं म्हणतो. नीड नॉट गो अप, जेवढी गरजच नाही आहे. परंतु सो मच ॲज रिच मेन शूड कम डाऊन. जेवढे या श्रीमंत लोकांना गरीब व्हावंसं वाटतं, आपलं स्तर सोडून खाली यावंसं वाटतं ना, तितकं या गरिबांना श्रीमंत होण्याची इच्छाच नसते. जेवढं बघा या श्रीमंत लोकांना गरीब व्हायचं, श्रीमंत लोकांना ते श्रीमंतीचा कंटाळा आलेला असतो की त्याच्यामध्ये त्यांना सुख सापडत नाही, आनंद सापडत नाही. जेवढे हे गरीब लोक आनंदी असतात, सुखी असतात, ते बघून या श्रीमंत लोकांना गरीब व्हावंसं जितकं वाटतं ना, तितकं या गरिबांना श्रीमंत व्हावंसं वाटत नाही, असं कवीला या ठिकाणी म्हणायचं आहे. पुढे बघा काय म्हटलं आहे शेवटच्या कडव्यात? वेन आय हॅड मनी ओ माय मेनी फ्रेंड्स प्रूव्ड ऑल अनट्रू. काय म्हटलं आहे बघा की माय मेनी फ्रेंड्स प्रूव्ड ऑल अनट्रू. मला कळलं हे जे मेनी फ्रेंड्स होते, प्रूव्ह करत होते, स्वतःला क्लेम करत होते की मी तुझा मित्र आहे, हे सगळं खोटं होतं, अनट्रू होतं, फसवं होतं. ते कधी कळलं? जेव्हा त्याच्याकडे पैसे नाहीत. जेव्हा त्याला कळलं, तेव्हा त्याला कळलं की सगळे मित्र आहेत ना, ते फसवे आहेत, खोटे आहेत. बट नाऊ आय हॅव नो मनी. आतापर्यंत माझ्याकडे पैसा नाही आहे. माय फ्रेंड्स आर रिअल दो व्हेरी फ्यू. परंतु आता माझ्याकडे खूप कमी मित्र आहेत. जरी कमी असले तरी ते सच्चे आहेत, खरे मित्र आहेत. आता फसवे मित्र नाहीत.
म्हणजे पैसा ज्यावेळी कमी आला, गरिबी जेव्हा आली तेव्हा त्याला खरे मित्र भेटले, परंतु श्रीमंत असताना त्याला कसे मित्र भेटत होते? फसवे मित्र भेटत होते. आता आपण क्वेश्चन आन्सर बघूया. सर्वात पहिल्यांदा बघूया आपण ग्लोबल अंडरस्टँडिंग. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. करेक्ट द स्टेटमेंट्स विथ द हेल्प ऑफ द पोयम. द पोएट न्यू जॉय टिल ही वॉज रिच. असं होतं का? ज्यावेळी तो श्रीमंत होता तेव्हा त्याला आनंद माहीत होता का? नाही, चुकीचं आहे, फॉल्स. द पोएट हॅड नो जॉय ॲज लॉंग ही वॉज रिच. नाही, त्याला आनंदच नव्हता जोपर्यंत तो श्रीमंत होता. ही वॉज हॅपी वेन ही वॉज पुअर. आणि जेव्हा तो गरीब झाला तेव्हा तो आनंदी झाला. द पोएट फेल्ट दॅट ही शुड टॉक अबाउट हिज पॉवर्टी. पॉवर्टीचं तर वर्णन कुठेच केलेलं नाही आहे. मग त्याला कशाबद्दल बोलायचं नव्हतं? श्रीमंतीबद्दल बोलायचं नव्हतं. फॉल्स. ही कुड नॉट टॉक अबाउट हिज मनी. मनीबद्दल बोलायचंच नव्हतं त्याला. वेन पोएट हॅड मनी ही हॅड मेनी ट्रू फ्रेंड्स. जेव्हा त्याच्याकडे पैसा होता त्याच्याकडे ट्रू फ्रेंड्स होते. एकदम चुकीचं आहे. का चुकीचं आहे? कारण ट्रू फ्रेंड्स नव्हते, ते सर्व होते फॉल्स फ्रेंड्स. फॉल्स. वेन ही हॅड मनी ही हॅड फॉल्स फ्रेंड्स. वेन पोएट बिकेम पुअर ही हॅड व्हेरी फ्यू रिअल फ्रेंड्स. हो, ठीक, करेक्ट आहे. ज्यावेळी तो गरीब झाला तेव्हा त्याला कमी मित्र भेटले, परंतु सच्चे मित्र भेटले, खरे मित्र भेटले. त्यानंतर बघा, कम्प्लीट द रिझन. पोअर वन्स लाभ बिकॉज. गरीब लोक हसतात कारण काय? पोअर वन्स लाभ बिकॉज पोअर पीपल लिव्ह अ सिम्पल लाईफ. एकदम साधी सिम्पल लाईफ ते जगतात. इफ द बेसिक नीड्स आर फुलफिल्ड. बेसिक नीड्स ज्या आपल्या पायाभूत गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य, या जर गरजा पूर्ण झाल्या तर काय होईल? माणूस पोअर मॅन इज हॅपी, आनंदी येतो. गरीब माणूससुद्धा आनंदी असतो. ही हॅज नथिंग टू वरी अबाउट ऑर फिअर. आणि त्याला कसली भीतीच नसते. श्रीमंतांना भीती असते आपला पैसा कुठे ठेवावा, कोण चोर येऊन घेऊन जाईल का आपली संपत्ती, यामुळे त्याला झोपही लागत नाही. परंतु जो गरीब माणूस आहे त्याला भीतीच नाही आहे, कशाचीच भीती नाही आहे. वेन अ मॅन हॅज वेल्थ ही हॅज टू सेफगार्ड इट. जेव्हा एखाद्याकडे संपत्ती असेल, एक मोठा तुमच्याकडे बंगला असेल किंवा घरात खूप सोनं नाणं असेल, तर तुम्हाला ते अगदी पॅक करून त्याला लॉक लावून सुरक्षित ठेवावं लागेल. द पोअर मॅन इज वरी फ्री अँड इज एबल टू लाभ. वरी फ्री, काळजीमुक्त आहे तो माणूस. गरीब माणूस काळजीमुक्त आहे आणि तो कधीही हसू शकतो. पुढे बघा काय म्हटलं आहे. राईट रिझन्स फॉर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. फ्रेंड्स केम नॉकिंग ऑल डे ॲट पोएट्स डोअर. रोज मित्र येत होते. का येत होते? कारण का? वेन द पोएट वॉज रिच ही हॅड मेनी कॉलर्स. खूप लोक होती त्याला विचारणारे, त्याला बोलवणारे. दे क्लेम दे वेअर फ्रेंड्स. त्यांनी क्लेमसुद्धा केलं होतं की आम्हीच तुझे खरे मित्र आहोत. दे वेअर बिंग फ्रेंडली बिकॉज ही हॅड मनी. जोपर्यंत पैसा होता तोपर्यंतच ते त्याचे मित्र होते. दे वेअर नॉट ट्रू फ्रेंड्स. सच पीपल आर कॉल्ड फेअर वेदर फ्रेंड्स. फेअर वेदर फ्रेंड्स म्हणजे तुमच्याकडे खूप चांगलं आहे, तुम्ही खूप श्रीमंत आहात म्हणून ते तुमचे फ्रेंड आहेत, म्हणून अशा मित्रांना काय म्हणतात? फेअर वेदर फ्रेंड्स. पुढे बघा काय म्हटलं आहे. पुअर मेन्स वाईव्स हम लाईक बीज. जे गरीब आहेत त्यांच्या स्त्री आहेत, पत्नी आहेत, त्या हम कशा करतात? बीजसारखं. पुअर मेन हॅव नो वरीज. त्यांना काही काळजीच नसते. दे डू नॉट हॅव टू सेफगार्ड देअर वेल्थ फ्रॉम लायर्स अँड चीट्स. परंतु श्रीमंतांना करावं लागतं. कोणतरी फसवायला येईल, कोणतरी मागायला येईल आपल्याकडे पैसे, म्हणून सतत त्यांना आपल्या पैशाचं काय करावं लागतं? सेफगार्ड करावं लागतं. परंतु गरिबांकडे तर पैसाच नाही आहे, ते कसलं काय सेफगार्ड करतील? कुणापासून वाचवतील? त्यांना काही प्रश्नच नाही आहे. दे डोंट हॅव फॉल्स फ्रेंड्स हू ॲक्च्युली लव इज मनी अँड नॉट हिम. असे मित्रच नाही आहेत खोटे, जे फक्त संपत्तीवर प्रेम करतात, पैशावर प्रेम करतात, त्याच्यावर प्रेम करत नाही त्या व्यक्तीवरती. असं गरिबांच्या बाबतीत घडतच नाहीत. कारण त्यांच्याकडे जेवढे फ्रेंड असतात ते कसे असतात? सच्चे असतात, प्रामाणिक असतात. वेन अ मॅन इज सॅटिस्फाईड विथ व्हॉट ही हॅज ही इज हॅपी. जेव्हा माणूस सॅटिस्फाय होतो की माझ्याकडे जेवढं आहे मी सॅटिस्फाय आहे, मी समाधानी आहे, तो काय होईल? आनंदी होईल. ही इज नॉट चेसिंग वेल्थ. अजिबात पैशाचा पाठलाग करत नाही. अँड वॉर प्रेटेंडिंग. आणि नाटकसुद्धा करत नाही की आपल्याकडे खूप पैसा आहे किंवा लपवून ठेवूया. श्रीमंतच लोक करतात, प्रिटेंड करतात की माझ्याकडे पैसा नाहीच असं सांगतात. द वाईव्स आर बिझी अँड डू नॉट हॅव द टाईम टू विश फॉर फॅन्सी थिंग्स वर गॉसिप. गॉसिप म्हणजे चर्चा करणं, आणि विश फॉर फॅन्सी थिंग दररोज काहीतरी नवीन नवीन वस्तू मागणं. असं त्या काय स्त्रिया करत नाहीत. डू नॉट हॅव टाईम, त्यांना टाईमच नसतो कारण ते खूप बिझी असतात. सो अ हॅपी मॅन हॅज अ हॅपी बिझी वाईफ. आणि ज्या गरिबांकडे एक आनंदी आणि कार्यात सतत कामात मग्न असणारी वाईफ असते. पुढे बघा काय सांगितलं आहे. मनी मेक्स द वर्ल्ड गो राऊंड. तुमच्याकडे पैसा असेल ना तर सगळं जग तुमच्या बाजूने फिरेल.
असं म्हटलं आहे. एक्सप्लेन इट इन द लाईट ऑफ द पोएट्स एक्सपिरियन्स. कवीच्या अनुभवावरून सांगा. मनी मेक्स द वर्ल्ड गो राऊंड इज अ पॉप्युलर सेईंग. तुमच्याकडे पैसा असेल ना तर जग तुमच्यासाठी काम करेल असं म्हणतात. म्हणजे पैसा असेल तर काहीही घडेल. इट मीन्स मनी इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन द वर्ल्ड, बट इन मनी द पोएट डज नॉट ॲक्सेप्ट दिस व्ह्यू. पैसाच इम्पॉर्टंट आहे, परंतु कवी या ठिकाणी पैसा इम्पॉर्टंट आहे स्वीकारतो का? अजिबात स्वीकारत नाही. डज नॉट ॲक्सेप्ट, स्वीकारत नाही की पैसाच काय आहे, सर्वश्रेष्ठ आहे. ही हॅड मनी बट ही कुड नॉट से दॅट ही पजेस्ड इट. त्याच्याकडे आहे, पैसा आहे, परंतु तो असं सांगू शकत नाही की त्याच्याकडे तो पैसा आहे. म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे त्याला तो लपवून ठेवावा लागतो की माझ्याकडे पैसा नाही असंच सांगावं लागतं जगाला. देअर वर मेनी इनसिन्सिअर मेन हू सेड दे वर फ्रेंड. इनसिन्सिअर, अप्रामाणिक माणसं होती जे सांगत होते की ते त्याचे फ्रेंड आहेत, परंतु होते का खरे? तेच खोटे फ्रेंड होते. कंटेनमेंट. कंटेनमेंट म्हणजे काय? समाधान. इज द मेन थिंग फॉर बिंग हॅपी. तुम्ही समाधानी असलात ना तुम्ही नक्कीच आनंदी व्हाल. नॉट वर्ल्डली पजेशन्स. अगदी काय भरपूर पजेशन्स म्हणजे भरपूर काय, गाडी बंगला पाहिजे, नोकर चाकर पाहिजे मगच तुम्ही आनंदी होणार का? असं काहीच नसतं. तुम्ही जर समाधानी असलात तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत काय राहाल? आनंदी राहाल. झोपडीत सुद्धा माणूस आनंदी राहतो, परंतु बंगल्यात असलेल्या माणसाला झोप येत नाही. हे खरं वास्तव आहे. कारण बंगल्यात असलेल्या माणसाला सतत वाटत असतं की कोणतरी चोर येतील, या बंगल्यावरती आक्रमण करतील किंवा आपलं संपत्ती चोरून घेऊन जातील. पुढे काय म्हटलं आहे बघा. लॅक ऑफ मनी इज अ प्रॉब्लेम. जर खरंच खूप पैसाच नसेल तर ती एक समस्या आहे. वी नीड इट फॉर थिंग्स लाईक हेल्थ ऑर एज्युकेशन. आपल्याला पैसा कशासाठी पाहिजे? आपल्याला आरोग्यासाठी, चांगल्या आरोग्यासाठी, चांगल्या एज्युकेशनसाठी पैसा हवा. वेन ऑल नीड्स आर टेकन केअर ऑफ देन एक्सेस मनी इज नॉट नेसेसरी. मग सगळ्या जर तुमच्या गरजा भागल्या तर एक्सेस जो राहतो म्हणजे उरलेला जो अतिरिक्त पैसा आहे तो काय नाही आहे? नेसेसरी नाही आहे, आवश्यक नाही आहे. मनी इज निडेड इन लाईफ बट इट इज नॉट द ओनली इम्पॉर्टंट थिंग इन लाईफ. तुमच्या जीवनात पैसा आवश्यक आहे, परंतु फक्त पैसाच आवश्यक आहे हे चुकीचं आहे. फक्त पैसाच, फक्त तेवढंच एक लाईफमध्ये आवश्यक आहे का पैसा? पैसा हवा आहे, परंतु तो एका गरजेपुरता, एका मर्यादेपर्यंतच हवा असतो. द पोएट रिपीट्स दॅट मनी ब्रॉट मेनी फॉल्स मेन टू बी नियर हिम. मग अशा पैशातून काय होतं की ते काय होतात? असे चुकीचे लोक आपल्या लाईफमध्ये येतात, फसवी लोक आपल्या लाईफमध्ये येतात. बट इन पॉवर्टी ओनली अ फ्यू ट्रू फ्रेंड्स वेअर विथ हिम. परंतु पॉवर्टी जेव्हा असते, गरिबी असते, त्यावेळी काही निवडक आणि सच्चे मित्र, प्रामाणिक मित्रच आपल्यासोबत असतात. त्यानंतर पुढे बघा, पर्सनल रिस्पॉन्स पाहायचं आपल्याला. मनी डज नॉट मीन एव्हरीथिंग इन लाईफ. मनी सगळंच आहे का? पैसा ही सगळं सर्वस्व आहे का जीवनामध्ये? जस्टिफाय द स्टेटमेंट्स बाय गिव्हिंग एक्झाम्पल्स. टेक हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. आपल्याला काही पॉईंट्स दिलेले आहेत, त्या पॉईंटच्या आधारे आपल्याला याचं उत्तर लिहायचं आहे. मनी कॅनॉट गिव्ह यू इटर्नल हॅपीनेस. म्हणजे अंतर्गत जो आपल्याला आत्मिक आनंद हवा आहे तो आनंद आपल्याला पैशाने मिळत नाही. म्हटलं जातं बघा, तुम्ही बिछाना खरेदी कराल परंतु झोप कधीच खरेदी करू शकत नाही. झोपण्यासाठी आपल्याला काय हवं आहे की आपण चिंतामुक्त जीवन जगलं पाहिजे. परंतु जर आपल्याला खूप पैसा असेल आपल्याकडे तर मात्र झोप येणं कठीण आहे. आर्ट, म्युझिक अँड लिटरेचर कॅन गिव्ह यू अनएंडिंग हॅपीनेस. हेच तुम्हाला अनएंडिंग, न संपणारा आनंद देऊ शकतात. मनी शॉर्ट लिव्ड. होय, पैसा खूप कमी कालावधीसाठी टिकतो, तो कायम टिकेल याचं काय गॅरंटी आहे का? नाही. मनी कॅनॉट परचेस हॅपीनेस अँड कंटेनमेंट. आणि पैसा कधीच समाधान, आनंद विकत घेऊ शकत नाही. आपल्याला उत्तर लिहायचं आहे. हॅपीनेस इज इन द माइंड. मनाचं आहे ते. आनंद हा काय आहे? मनात आहे. तो दाखवता येतो का कुणाला? इफ अ पर्सन इज सॅटिस्फाईड विथ द व्हॉट इज ऑन हँड देन ही इज हॅपी. आपल्याकडे काय आहे यामध्ये जर माणूस समाधानी असेल तर तो काय असेल? आनंदी असेल. रिच क्लॉथ्स, गोल्ड, एक्सपेन्सिव्ह फूड, सर्वंट्स मे ऑल बी अवेलेबल. सगळं अवेलेबल असेल तुमच्याकडे, खूप महागडे कपडे असतील, नोकर चाकर असतील, बट द ओनर ऑफ दिस मे स्टील बी सॅड अँड लोनली. आणि तरीही या गोष्टींचा जो मालक आहे तो मालक कसा असेल? सॅड असेल, लोनली, एकाकी असेल. सम आर हॅपी टू मेक म्युझिक, अनदर मे क्रिएट आर्ट ऑर राईट. काही लोक हॅपी असतात टू मेक म्युझिक, संगीत निर्माण करतात. काही लोक काय करतात? क्रिएट आर्ट, नवीन कला निर्माण करतात किंवा काही जण लिहितात. दे मे नॉट हॅव मटेरियल पोजेशन्स. मटेरियल पोजेशन्स म्हणजे काय?
तुमच्याकडे कार असेल तरच तुम्ही समाधानी असाल, याला मटेरियल पोझिशन म्हणतात. तुमच्याकडे मोठा बंगला असेल तरच तुम्ही समाधानी असाल. परंतु हे जे साहित्य आहे, कला आहे, याला कोणतेही मटेरियल पोझिशन नाही आहे. ते काय दिसत नाही आहे, ते तुमचं आंतरिक आहे आणि त्याच्यातून तुम्हाला समाधान मिळतं. बट इन देअर हार्ट्स दे आर हॅपी. मनातून ते खूप आनंदी असतात. टू डू वॉट दे लव. त्यांना जे काय त्यांना आवडतं ते करू शकतात. ज्यांना आर्ट आवडतं ते करू शकतात. ते खूप आनंदीसुद्धा असतात. पुढे काय म्हटलं बघा, मनी इज ओनली मीडियम, साधन आहे, टू परचेस अवर नीड्स. आपल्या गरजा भागवण्यासाठी आपल्याला काही वस्तू खरेदी करावी लागतात. ते खरेदी करण्यासाठी पैसा हे फक्त काय आहे, माध्यम आहे. वन कॅनॉट गिव्ह मनी अँड बाय अ बॅग ऑफ जॉय. एखादा माणूस जाईल दुकानात आणि मग पैसे देईल आणि सांगेल मला आनंद द्या 1 किलो. आपल्याला असं बॅग ऑफ जॉय घेता येईल का? नाही घेता येणार. जॉय इज इन द हार्ट. आनंद हा आपल्या हृदयात असतो. मनी कॅन बी स्टोलन. पैसा चोरी होईल, बट जॉय कॅनॉट बी स्टोलन. तुमचा आनंद कोणच हिरावून घेऊ शकत नाही. वन कॅन अर्न मनी बट नॉट हॅपीनेस. तुम्ही काय करू शकता? पैसा कमवू शकाल, परंतु आनंद कधीच कमवू शकत नाही. नो अमाऊंट ऑफ मनी विल सॅटिस्फाय ग्रीड. ग्रीड म्हणजे काय? लालसा म्हणतो ना आपण, खूप जास्त इच्छा. असं कोणताही किती पैसा असला तरी तुमच्या इच्छा कधीच पूर्ण करू शकत नाही. वर बाय हॅपीनेस, किंवा आनंद विकत घेऊ शकत नाही. त्यानंतर अजून एक पर्सनल रिस्पॉन्स पाहायचा आहे. पुअर मेन नीड नॉट गो अप सो मच ॲज रिच मेन शूड कम डाऊन. आताच आपण बघितलं की गरीब माणसांना श्रीमंत होण्याची जेवढी इच्छा नसते, तेवढी इच्छा या श्रीमंत लोकांना काय असतं, गरीब होण्याची असते, कम डाऊन. एक्सप्रेस युअर व्ह्यूज रिगार्डिंग दिस स्टेटमेंट. पुअर मेन नीड नॉट गो अप ॲज रिच मेन शूड कम डाऊन. दिस स्टेटमेंट इज परफेक्टली ट्रू. हे स्टेटमेंट काय आहे? परफेक्टली ट्रू आहे, सत्य आहे. का? द पुअर विल सर्वाईव्ह लिव्हिंग अ सिम्पल रिअल लाईफ अँड वर्किंग हार्ड. पुअर काय करेल? जीवन जगेल. कसं जीवन जगेल? साधं जीवन जगेल, कष्ट करेल आणि चांगलं सिम्पल लाईफ जगेल. दे आर हॅपी विथ नेसेसिटीज विच मे नॉट बी एक्सपेन्सिव्ह. काय असतात गरिबांच्या गरजा? फक्त अन्न वस्त्र निवारा. ते पण त्यांना एवढं महाग पण नसतं, कारण त्यांच्या मोठ्या गरजा नसतात. त्यांना काय प्रवास करायला फ्लाईट लागत नाही, मोठ्या कार लागत नाहीत, ते एस टीमधून प्रवास करू शकतात. दे आर कंटेंट अँड दॅट ब्रिंग हॅपीनेस. ते समाधानी आहेत, कंटेंट आहेत ते, आणि त्याच्यामुळे त्यांना काय मिळतो? आनंद मिळतो. दे डू नॉट हॅव टू वरी अबाउट सेफ गार्डिंग द एक्सेस. त्यांच्याकडे पैसाच नाही आहे तर कशाला त्यांना काळजी पडेल पैशाचं संरक्षण करायचं, सेफगार्ड करायचं. बट द रिच मे नॉट नो हाऊ टू लिव्ह सिम्पली जस्ट विथ बेसिक नेसेसिटीज. परंतु श्रीमंतांना कुठं माहीत असतं असं गरीब राहायचं, छोट्या छोट्या गरजांमधून आपलं समाधान शोधायचं, हे माहीतच नसतं. दे मे हॅव सर्वंट. त्यांच्याकडे नोकर चाकर असतील. टू डू बेसिक चोर्स. दे मे ट्रॅव्हल इन स्टाईल अँड समटाईम्स फॉर नो रिझन. दे स्पेंड अननेसेसरीली. अनावश्यक असं ते खर्च करत सुटतात, काही गरज नसताना ते खर्च करतात. सो द पुअर नीड नॉट गो अप ॲज मच ॲज द रिच नीड टू कम डाऊन इज ट्रू. म्हणून म्हटले बघा, जसं गरिबांना श्रीमंत होण्याची जेवढी इच्छा नसते, तेवढी श्रीमंतांना गरीब होण्याची इच्छा असते. कारण गरीब हे आनंदी असतात, खूप सुखी जीवन जगत असतात, आणि तेवढा आनंद, तेवढं सुखी जीवन ह्या श्रीमंत लोकांच्या वाट्याला येत नाही. पुढे बघूया आपण पोएटिक डिव्हायसेस, ज्यामध्ये बघणार आहोत आपण फिगर ऑफ स्पीच. पहिलं आपल्याला दिलं इन्व्हर्जन. इन्व्हर्जन म्हणजे बघा, सेंटेन्स पॅटर्न आपल्याला माहीत असतो की पहिल्यांदा सब्जेक्ट आला पाहिजे, मग व्हर्ब आला पाहिजे, आणि मग ऑब्जेक्ट आला पाहिजे. परंतु ज्यावेळी इन्व्हर्जन फिगर ऑफ स्पीच होतो त्यावेळी ते सेंटेन्स उलटसुलट दिलेलं असतं की रिदम निर्माण करण्यासाठी. बघा, फेल्ट आय लाईक अ चाइल्ड. हे वाक्य कसं व्हायला पाहिजे होतं? आय फेल्ट लाईक अ चाइल्ड. परंतु इथे कसं दिलं आहे? फेल्ट आय लाईक अ चाइल्ड. म्हणजे या ठिकाणी कोणता फिगर ऑफ स्पीच झाला? इन्व्हर्जन झाला. थिंक आय, हे कसं व्हायला पाहिजे होतं? आय थिंक. परंतु दिले कसं? उलट. का? रिव्हर्स फॉर इफेक्ट निर्माण होण्यासाठी दिलेलं आहे. अशा वेळी कोणता फिगर ऑफ स्पीच होतो? इन्व्हर्जन फिगर ऑफ स्पीच होतो. त्यानंतर बघा, आपल्याला विचारले सिमिल. लाईक अ चाइल्ड. ज्यावेळी लाईकने एखाद्या गोष्टींची तुलना केली जाते त्यावेळी सिमिल हा फिगर ऑफ स्पीच होतो. द पोएट कम्पेअर्स हिमसेल्फ विथ अ चाइल्ड. वाईफ्स डू हम लाईक बीज अबाउट देअर वर्क. ज्यावेळी लाईक ॲजने तुलना केली जाते त्यावेळी सिमिल होतो, आणि विदाऊट लाईकने जर तुलना केली असेल तर त्या ठिकाणी होतो मेटाफोर. द वाईव्स ऑफ पोअर मेन आर ॲज बिझी बीज इन दिअर वर्क. त्यानंतर पुढे दिले आपल्याला रेपिटेशन.
वेन आय हॅड मनी मनी ओ काय रिपीट झालं बघा, मनी हा शब्द रिपीट झाला आहे आणि ही लाईन काय झाली आहे, रिपीट केलेली आहे. एम्पेसायझेस ही वॉज व्हेरी रिच, तू खूप श्रीमंत होत आहे दाखवण्यासाठी मनी मनी हा शब्द रिपीट केलेला आहे. ओनोमोटोपिया बघा, हम हा शब्द डू हम लाईक बीज. द वर्ड हम इमिटेट्स द हमिंग ऑफ बीज. बीज जे आहेत मधमाशा, त्यांचं जे गुणगुणणं असतं ते आपल्याला हम असं ऐकायला येतं आणि तोच शब्द काय केलेला आहे, बनवलेला आहे. जो शब्द ती होणारी ॲक्शन सांगतो किंवा त्या ॲक्शनमधूनच आपल्याला त्याची मिनिंग कळतं, प्रोनाऊन्सिएशनमधूनच आपल्याला मिनिंग कळतं, त्याला आपण म्हणतो ओनोमोटोपिया. त्यानंतर बघूया आपण अँटिथेसिस. अँटिथेसिस म्हणजे दोन अपोजिट आयडिया काय केलेले असतात, एकत्र आणलेले असतात. मेनी अ फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड. आता फ्रेंड म्हणजे फॉल्स असेल का, फ्रेंड म्हणजे काय असेल, सच्चा फ्रेंड असेल, प्रामाणिक असेल तो माणूस, तेव्हाच तो आपला फ्रेंड असतो. मित्र कोणाला म्हणतो आपण, जो चांगला असतो, जो लॉयल असतो, जो प्रामाणिक असतो. परंतु या ठिकाणी दोन अपोजिट आयडियाज आणलेले आहेत. द क्वालिटीज ऑफ फ्रेंड इज सपोज टू बी सिन्सिअर अँड लॉयल. परंतु इथे दिले का सिन्सिअर, नाही दिले, फॉल्स दिले. म्हणजे दोन अपोजिट आयडियाज काय केलेले आहेत, एकत्र आणलेले आहेत. मेनी फ्रेंड्स प्रूव्ड ऑल अनट्रू. परत बघा, फ्रेंड्स आणि अनट्रू, बट दे आर डिस्क्राइब्ड ॲज अपोजिट, फॉल्स अँड अनट्रू. अपोजिट सांगितलेलं आहे. पुअर वन्स लाफ, रिच वन्स फ्रॉन. उलट सांगितले बघा. पुअर वन्स म्हणजे जनरली आपण काय म्हणतो, गरीब लोक रडत असतात आणि श्रीमंत लोक हसत असतात. परंतु या ठिकाणी उलट दिलेलं आहे. द पुअर स्माईल अँड रिच फ्रॉन. दिस इज अपोजिट ऑफ व्हॉट वी एक्सपेक्ट. आपण एक्सपेक्ट काय करतो, गरीब लोक काय करत असतील, रडत असतील आणि श्रीमंत लोक खूप पैसा असल्यामुळे हसत असतील. परंतु या ठिकाणी उलट आलेलं आहे, म्हणून या ठिकाणी अँटिथेसिस हा फिगर ऑफ स्पीच होतो. तर अशा प्रकारे आपण आता या टॉपिकचा एंड करत आहोत. हा टॉपिक तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा. आवडला असेल नक्की लाईक करा. अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्वांचा फायदा होऊ देत. आणि तुम्ही अशाच प्रकारे माझे व्हिडिओ बघताय, माझे टीचिंग एन्जॉय करताय, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.